नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला असला तरी 18 जून बुधवार रोजी दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे। काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे। तर तुमच्या जिल्ह्यात व गावात कोणकोणत्या ठिकाणी पाऊस होणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजेच तुम्हाला येणारे दररोजचे हवामान अंदाज सर्वात आधी बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, दुपारनंतर आपल्याला 18 जून रोजी बुधवार रोजी चाळीसगाव, धुळे, पारोला, साक्री या ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। यामध्ये आपण बघू शकतो मालेगाव मध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार रेड अलर्ट बघायला मिळतोय। या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर वैजापूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस 18 जून रोजी आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल। त्यानंतर श्रीरामपूर, पैठण, अहमदनगर या ठिकाणी ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नाशिकमध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। नाशिक शहरात हा पाऊस राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर इगतपुरी, वाडा या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। यामध्ये पालघर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। कल्याण, डोंबिवली, मुंबईच्या अनेक भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल। काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो। खोपोलीमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, संध्याकाळच्या स्वरूपात आपल्याला धुळे, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, पारोळा, जळगाव या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। तर चिखली, खामगाव, अकोला, सिल्लोड, लोणार या ठिकाणी सुद्धा संध्याकाळच्या स्वरूपात 18 जून रोजी आपल्याला हलका पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल। काही तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो। त्यानंतर कारंजा, अमरावती, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यानंतर कारंजा, वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड, जिंतूर, परभणी, नांदेड, वाघोला या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील पावसाचे वातावरण 18 जून बुधवार रोजी राहणार आहे। आपण बघू शकतो की फक्त नाशिक जिल्ह्यात, मुंबईमध्ये, खोपोलीमध्ये या ठिकाणीच आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। तर साक्री, धुळे, मालेगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस 18 जून रोजी बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही होती एक छोटीशी अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तुमचं खूप खूप धन्यवाद। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।